किशोर साळवी या ठिकाणी साईभूषण संघाचे 7 खेळाडू समोर चढाई करतो स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात 7 खेळाडूंना सलग क्रिकेट होताना डाव्या कोपऱ्यामध्ये पाय दिले ती किशोर साळवीने 7 खेळाडूंना सलग क्रिकेट होतो. बघा आपल्या पहिल्या चढाईवर काय गोल प्राप्त करतो आपल्या संघाचं खातं खोलतो का या ठिकाणी बघा किशोर साळवी मैदानाच्या दिशेने सुखरूप परताना पाहायला मिळतोय. महेश जेथे 5 नंबर जशी प्रदान केलेला साईभूषण संघाला चढाईपटून 7 खेळाडू समोर चढाई करतो. 1-1-1-2 क्षेत्ररक्षण सजवलं ते साई नवलाई पावणे संघानं 7 खेळाडू समोर संत ही चढाई कुठल्या प्रकारचा धोकापत करत नाही आहे. कुठला संघ या ठिकाणी पहिल्या गुणानं खातं बोलते या ठिकाणी बघूया चालू असलेला सामना ते दुसरा सामना आपण या ठिकाणी खेळतोय. साईभूषण विरुद्ध साई मैदानी दिशेने सुखरूप परतताना पाहायला मिळतोय. चेतन पाटील 4 नंबर दिवशी प्रदान केलेला साई नवलाई पावणे संघाचा चढाईपट्टू आहे. मजबूत जयंतीचा चढाईपट्टू चेतन पाटील स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये दिशेने चिट पार केले. 7 खेळाडू सलग पेटेड होतोय. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आपल्या संघाचं खातं बोलण्याचा निश्चित प्रयत्न दिसतो या ठिकाणी चेतन पाटीलचा एक सुंदर प्रयत्न आहे. सुखरूप परतताना पाहायला मिळतोय. थर्ड रेड असणार आहे या ठिकाणी 7 नंबर दिवशी प्रदान केलेला चढाईपट्टू मुन्ना तोडणकर साईभूषण संघाला चढाईपट्टू बोनस मारण्याचा प्रयत्न तो मुन्ना याचा कुठल्या प्रकारचा या जादूने मिळत नाही. दोन्ही संघ खातं बोलू शकत नाहीये. चालू सामना साई नवलाई पावणे पुन्हा आपल्या मनाशी सुखरूप परतताना पाहायला मिळतोय. थर्ड रेड आहे साई नवलाई पावणे संघाचा उत्तमपुरा मजबूत मध्ये चढाईपट्टू शुभम तवंडे. थर्ड रेड स्पेशलिस्ट साईभूषण संघाची 7 खेळाडू समोर चढाई करतोय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात सीट पार केली. संघाची चढाई आहे 7 खेळाडूंच्या दोन्ही संघांना खुश खबर आहे. जो चढाईपट्टू 2 गुण प्राप्त करेल त्याला नंदिनी प्रीतम चव्हाण यांच्याकडून रोख रुपये 100 पारितोषिक आहे. बघूया बक्षिसाचा मानकरी कोण ठरतो. पुन्हा एकदा रोहित साठे 8 नंबर दिवशी प्रदान केलेला चढाईपट्टू साईभूषण संघाचा थर्ड रेड स्पेशल म्हणून खूप सुंदर प्रयत्न आणि शुभम हरसकर याला निश्चितच टिपा 1 गुण आपल्या संघासाठी प्राप्त करतोय. साईभूषण संघाचा चढाईपट्टू रोहित साठे. पुन्हा एकदा स्वप्नील आंबेडकर 6 नंबर दिवशी प्रदान केलेला चढाईपट्टू साई नवलाई पावणे संघाचा चढाईपट्टू आहे. संतांची चढाई गाठी काढून चढ करून देतोय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न बोनस मारण्याचा प्रयत्न इतका सुंदर दिसतो स्वप्नील आंबेडकर याचा. बघूया कशा प्रकारे पंच दाखवतात आणि बोनस गुणाला खातं करतो साई नवलाई पावणे संघ. 5 खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर ते शुभम दवंडे आणि शुभम हरसकर यासारखे 2 महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर ते साई नवलाई पावणे संघाचे. 5 खेळाडू समोर चढाई करताना 5 नंबर दिवशी प्रदान केलेला महेश जेठे एक सुंदर प्रयत्न होता या ठिकाणी. चढाईपट्टूचा यश मिळत नाहीये. पुन्हा आपल्या मैदानाशी सुखरूप परतताना पाहायला किशोर साळवी 9 नंबर दिवशी प्रदान केलेला साई नवलाई पावणे संघाचा चढाईपट्टू आहे. महापुरुष पोलीस संघातून हा खेळतो. या ठिकाणी साई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये साई नवलाई पावणे संघातून खेळताना कोपरक्षकाची भूमिका बजावताना या ठिकाणी चढाई करताना 9 नंबर दिवशी प्रदान केलेला किशोर साळवी खोलवर चढाई करतो. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. 7 परतताना पाहायला मिळतोय. रत्नागिरी तालुका स्थिर साई शक्ती सेवा मंडळ आयोजित साई प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धा सन 2017 या स्पर्धेचं वर्षातील 3ऱ्या दिवसातील आपण दुसरा सामना या ठिकाणी खेळतो. साई नवलाई पावणे विरुद्ध साईभूषण. पुन्हा एकदा 7 नंबर दिवशी प्रदान केला उंचपुरा मजबूत चेहऱ्यामध्ये चढाईपट्टू दत्तप्रसाद उर्फ मुन्ना तोडणकर चढाईसाठी सध्या 5 खेळाडू समोर चढाई करतोय. 5 यश प्रयत्न पुन्हा आपल्या मैदानाची सुखरूप परतताना पाहायला मिळतो. 6 नंबर दिवशी प्रदान केलेला स्वप्नील आंबेडकर चढाईसाठी सध्या आहे. साई नवलाई पावणे संघाचा चढाईपट्टू संतांची चढाई करतोय. या आधी चढाईमध्ये सुंदर बोनस गुण प्राप्त केला होता. थर्ड रेड आहे महेश जेठे 5 नंबर दिवशी प्रदान केलेला चढाईपट्टू महेश जेठे थर्ड रेड आहे. निश्चितच 4 खेळाडूंसमोर गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आणि सुंदर प्रयत्न अपयशी होता. 3 खेळाडू माझ्यामध्ये निश्चितच गमवावे लागतात साई नवलाई पावणे संघाला. पुन्हा तोडणकर याच्यासाठी खुश खबर आहे. जर त्यांनी आपल्या चढाईमध्ये 3 गुण प्राप्त केले तर सुभाष किल्ले यांच्याकडून रोख रुपये 500 पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. बघूया पक्षाचा मानकरी ठरतो का. बघूया पुन्हा सुंदर 3 गुण निश्चितच गमवावे लागणार आहे. परत पेड केल्याची दिसते या ठिकाणी. बघा कशा प्रकारे पंच दाद देत आहेत. 3 गुण दीपक चावले यांनी या ठिकाणी सांगितले. 3 खेळाडू साईभूषण
पुन्हा एकदा रोहित साठी 8 नंबर अशी प्रदान केलेला चढाईपट्टू थर्ड रेड स्पेशलिस्ट असलेला खेळाडू आहे. थर्ड रेड मध्ये त्याने सुंदर गुण टिपला होता. सोबती आंबेडकर आहे शुभम हरसकरला मैदानाच्या बाहेर बसवलं होतं. पुन्हा एकदा त्या समोर चढाईसाठी सज्ज आहे तो. रोहित साठी 4 खेळाडूंसोबत फ्री किक मारून कोपरक्षकाला आखणीकडे मारण्याचा प्रयत्न होता. यश मिळत नाही. पुन्हा आपल्या मैदानाच्या सुखरूप परतताना पाहायला मिळतोय. शुभम दवंडे 1 नंबर जशी परिधान केलेला चढाईपट्टू आहे. उंच पुरा असा मजबूत जे माझ्या चढाईपट्टू आहे तो आपल्या चढाईवर गुण प्राप्त करतो. आपल्या संघातील बसले 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. त्यांना मैदानामध्ये उभी करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. साई भूषण संघाचे गुण फलक ते 6, साई नवलाई पावळे संघाचे गुण फलक आहे ते 4. पुन्हा एकदा शिड्या या ठिकाणी पुन्हा तोडणकर याच्यासाठी खुशखबर आहे. जर त्यांनी आपल्या चढाईमध्ये 3 गुण प्राप्त केले तर सुभाष किल्ल्यांचे रोख रुपये 500 पारितोषिक आहे. या बक्षिसाचा मानकरी ठरतो का बघूया. पुन्हा तोडणकर या ठिकाणी पुन्हा चढाई करण्यासाठी सज्ज. आपल्या चढाईवर 7 नंबर अशी वर्तन केलेला चढाई पट्टू पुन्हा तोडणकर 4 खेळाडूंसमोर चढाई करतो. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. 2-1 पुन्हा आपल्या मैदानाच्या ग्रुप परतताना पाहायला मिळतो. 5 नंबर जशी प्रदान केलेला शुभम हरसकर या ठिकाणी 4 खेळाडूंसमोर चढाई करतो. साई भूषण संघातील 4 खेळाडूंसमोर आपल्या संघातील बसलेले 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. त्यांना मैदानामध्ये उपस्थित करण्याचा निश्चितच प्रयत्न आहे का बघा. या ठिकाणी शुभम याचा लाठीची कडी मारण्याचा प्रयत्न पुन्हा तोरण करायला टिपण्याचा प्रयत्न दिसतोय. महेश चेतेला देखील टिपण्याचा प्रयत्न आहे. सुंदर येतो शुभम या ठिकाणी पहिले 2 गुण प्राप्त करणार चढाईपट्टूला नंदिनी प्रीतम चव्हाण यांच्याकडून रोख रुपये 100चं पारितोषिक या ठिकाणी महेश चेते याला मिळालंय. चालू सामना संपल्यानंतर ते आपण या ठिकाणी चव्हाण मॅडम यांच्याकडून आपलं बक्षीस घेऊन येतो. एकाची पकड करण्याचा प्रयत्न होता. शुभम हरसकर या ठिकाणी पुन्हा एकदा निराशेची कामगिरी करतोय. काय निराशेतोय. पुन्हा एकदा थर्ड रेड साई नवलाई पावणे संघाचा शुभम दवंडे थर्ड रेड स्पेशलिस्ट पुस्तपुरा पूर्ण आपल्या ताकदीचा पुरेपूर फायदा उठवताना पाहायला मिळतो. आपल्या साई भूषण संघातील 5 खेळाडूंसमोर खोलवर चढाई करावी निश्चितच लागणार आहे. 2-1 असं नेतृत्व ठरवलं तर साई भूषण संघाला आपल्या संघातील 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. त्यांना मैदानामध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न करू. थर्ड रेड आहे निश्चितच आणि गुण गमावा लागतो. या ठिकाणी साई नवलाई पावणे संघाला 2च खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये आहेत. पुन्हा एकदा थर्ड रेड स्पेशलिस्ट असणारा रोहित साठे या ठिकाणी चढाईसाठी सध्या. साई भूषण संघाचा 8 नंबर त्याची बरबाद केलेला चढाईपट्टू 2 खेळाडूंसमोर चढाई करतो. सुपर टॅकलची सध्या आव्हान आहे. 2 खेळाडूंमध्ये जर रोहितची पकड झाली तर 2 गुण प्राप्त होणार आहेत. आणि अपयशी ठरतात ते साई नवलाई पावणे संघातील रक्तकांत शिंदे 7 नंबर त्याची बरबाद केलेला खेळाडू मैदानाच्या बाहेर जाते. खूप सुंदर प्रयत्न झाला तो रोहित साठ्याचा. पुन्हा एकदा साई नवलाई पावणे संघाचा स्वप्नील आंबेडकर स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करतो. बोनस मानाचा इतका सुंदर प्रयत्न लाठीने टिपण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा तोरण करायला निश्चितच पहिला बोनस एकूण 2 गुण प्राप्त करतो. किशोर साळवी याला मैदानामध्ये उपस्थित केले. कोपराक्षक म्हणून भूमिका बजावणारा किशोर साळवी उद्या महेश जेते 5 नंबर जशी बलिदान केलेल्या चढाईपट्टू महेश जेते साई भूषण संघाचा 2 खेळाडूंसमोर चढाई करतो. सुपर टॅकलची संख्या अजूनही आव्हान आहे. 2 खेळाडूंमध्ये जर महेश जेते याची पकड झाली तर निश्चितच 2 गुण प्राप्त होणार आहेत ते साई नवलाई पावणे संघासमोर. आणि अपयशी ठरतोय बाहेर सुंदर प्रयत्न महेश जेते याचा. टाइमआउट घेतल्याचं पंच गुरुदास खुळे यांनी काहीसं टीम करताना आपल्या संघातील खेळाडूंना त्याचप्रमाणे या ठिकाणी साई नवलाई पावण्याचे प्रशिक्षक प्रमोद वाडकर काहीतरी टीम करतात. आपल्या संघातील एकच मैदानामध्ये आहे. आंबेडकर 6 खेळाडू मैदानाच्या बाहेर असतील. आंबेडकरला काहीतरी निश्चितच चढाईमध्ये प्रयत्न यशस्वी करावे लागणार आहे. 6 नंबर अशी मैदान केला साई नवलाई पावणे संघाला चढाईपट्टू स्वप्नील आंबेडकर. बोनसचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा स्वप्नील आंबेडकर स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात सुंदर प्रयत्न करतोय. बोनस मारण्याचा तितका सुंदर प्रयत्न आहे. बघूया या चढाईवर किती गुण प्राप्त करतो. आपल्या संघासाठी 7 खेळाडूंसोबत चढाई करतोय. यामुळे चढाई करावी लागणार. आपल्या संघातील 6 खेळाडू मैदानाच्या बाहेर असताना मैदानामध्ये उपस्थित बोनस आणि एकूण 2 गुण प्राप्त करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा 10 नंबर जशी प्रदान केलेला साई नवलाई पावणे संघाचा विकास जोशी या मैदानामध्ये उपस्थित केले ते स्वप्नील आंबेडकर यांना. पुन्हा एकदा सुपर टॅकलची संधी आव्हान आहे. 5 नंबर जशी प्रदान केलेला चढाईपट्टू महेश जेते आणि सुंदर प्रयत्न आहे. यशस्वी ठरतायत ते या ठिकाणी साई नवलाई पावणे संघ महेश जेते सुंदर सुपर टॅकल या ठिकाणी गेले. 2 गुण प्राप्त करतो. दोन्ही संघाचे गुण फलक या ठिकाणी
ठिकाणी 10-10 झालेले आहेत. साई नवलाई पावणे 10 गुण. साई भूषण संघ देखील 10 गुणांवर गेले. 5 खेळाडू मैदानामध्ये आहेत. साई भूषण संघाचे 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. संकेत घाणेकर आणि महेश त्याचे सारखे 2 खेळाडू महत्वपूर्ण मैदानाच्या बाहेर आहेत. त्याचप्रमाणे साई नवलाई पावणे संघाचे 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. किशोर साळवी, रत्नकांत शिंदे, शुभम नवंडे, शुभम हरसकर सारखे 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. 4 सुखरूप परतताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 8 नंबरची परिधान केलेला साई भूषण संघाला चढाईपट्टू रोहित साठे 3 खेळाडू समोर चढाई करतो. सुपर टॅकल अजूनही आव्हान आहे ते साई नवलाई पावणे संघासमोर. 3 खेळाडूंमध्ये जर रोहित साठेची पकड होते निश्चितच 2 गुण मिळणार ते साई नवलाई पावणे संघाला. त्याचप्रमाणे 1 खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये उपस्थित होणार तो साई नवलाई पावणे संघाचा. खूपच सुंदर चढाई. 3 खेळाडू सलग पिकट स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात सुपर टॅकल 2 गुण प्राप्त होते साई नवलाई पावणे संघाला. पुन्हा एकदा वारंवार चढाई करतो आपल्या संघासाठी. आपल्या संघाची गुणफलकामध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी चेतन पाटील 4 नंबर अशी परिधान केलेला चढाईपट्टू चेतन पाटील 4 खेळाडू समोर चढाई करतोय. साई भूषण संघाचे 4 खेळाडू समोर स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न. सुनील गणपती 9 नंबर कोपराक्षकाची भूमिका बजावतोय. साई भूषण संघाचा चढाईपट्टू मजबूत आहे. माझे चढाईपट्टू आहे. 4 चढाईसाठी सज्ज आहे. साई नवलाई पावणे संघाचे 4 खेळाडू समोर चढाई करतो. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चेतन पाटील याला हाताने मारण्याचा प्रयत्न होता. यश प्रयत्न पुन्हा आपल्या मैदानाच्या दिशेने सुखरूप परतताना पाहायला. ऑफिशियल टाइम आउट साठी खेळ थांबला आहे. गुण फलक साई भूषण संघ 10.